आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांप्रमाणे माझेही अत्यंत आदरणीय कवडे सर, प्रमुख अतिथी श्री राम भोगलेजी, सत्कारमूर्ती प्रसाद कोकिळ, डुमणे सर, मुकुंद कुलकर्णीजी आणि प्राचार्य संजय डंबारे सर. सर नावात चूक होऊ नये म्हणून मी परत एकदा जरा काळजी घेतली. संयोजकामध्ये विवेक देशपांडे, उमेश दाशरथी, प्रशांत देशपांडे आणि उमेश दाशरथी आणि आम्ही सर्व आयोजक मंडळी आणि माझ्या समोरील उपस्थित असलेले मोठ्या संख्येने ॲल्युमिना, फॅकल्टी आणि बंधू भगिनींनो, काही दिवसापूर्वी विवेक देशपांडे यांच्या घरी केंद्रीय कायदा मंत्री मेघवालेजी आले होते आणि त्यावेळेस मी सहज मुकुंदला विचारलं, काय म्हणते कॉलेज आपलं? कारण हे आपलं कॉलेज म्हणजे एक आपल्या हृदयातलं वेगळं ठिकाण आहे. आपल्या सगळ्यांचं ममत्व आहे, आपल्या सगळ्यांच्या खूप आठवणी आहेत, आपल्या सगळ्यांना उभं करणं मोठं करण्यामध्ये खूप सिंहाची भूमिका बजावणारं हे आपलं कॉलेज आहे. आणि या कॉलेजच्या विषयी मला वाटत नाही की आपल्यापैकी किंवा इथं न आलेल्या कुठल्याही ॲल्युमिनियला एक टक्काही शंका नसेल, तर सगळ्यांनाच खूप प्रेम आहे, हे एक आदर्श कॉलेज व्हावं अशी आपल्या सगळ्यांचीच नेहमीच इच्छा असते आणि ती परमनंट राहील. मुकुंद म्हणला, तो मी प्रशासकीय मंडळ म्हणतं का आमचा कार्यकाल संपला. म्हणलं अरे कार्यकाल संपत असतो का? बरं कसा काय झाला? तो म्हणजे खूप छान झाला. मग मी सहज त्याला म्हटलं की अरे प्रसादनी खूप कष्ट घेतले. तो म्हणे हो यार. म्हटलं कधी फोन केलं की त्याचा आवाज असा ओथंबलेला असायचा, पूर्ण इन्वॉल्ड असायचा, इमोशनल असायचा. नाही श्रीकांतजी तुम्ही काळजी करू नका सर, 100% होईल. अरे मला समजायचं नाही की हा एवढा का इमोशनल इन्वॉल्ड झाला. एखादी गोष्ट कॉलेजमध्ये झाली नाही म्हणली की तो इतक्या गंभीरतेने सगळ्या गोष्टीकडे घ्यायचा की आता आम्ही राजकारणी माणसं तर आम्ही बिंदास बोलत असतो, याचा विसरसुद्धा त्याला पडायचा. मग शेवटी सांगायला जायचं की अरे प्रसाद मी आपलं सहज बोलतो, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. पण आणि परिस्थिती तशीच होती की महाराष्ट्राला नाही देशाला जबरदस्त इंजिन देणाऱ्या कॉलेजला आपलं ऑडिटोरियम दुरुस्त करता येत नाही, कुठला तरी क्रॅक गेला म्हणून. म्हणजे कधी कधी खंते वाटायची, असं वाटायचे आपलेच केस उपटून घ्यावेत. पण प्रसाद चिकाटीने जबरदस्त पद्धतीने काम करत होता. मग मी सहज म्हणलं अरे प्रसादचा सत्कार केला पाहिजे. शेजारी राम भोगले होते, ते म्हणे हो केला पाहिजे. उमेशला विचारलं, उमेश म्हटलं हो केला पाहिजे. विवेकजी म्हणे अरे श्रीकांत तू म्हणल्यानंतर मी तयारच असतो, झालंच पाहिजे. मग आता म्हणलं मुकुंदचा सत्कार करायचं, मुकुंदला कसं विचारायचं? आपण जरा प्रशांत देशपांडेने विचारू, तुम्ही तर खूप जुने पार्टनर आहेत. म्हणलं पार्टनरच्या मनात तो अजून सद्भाव आहे का म्हणून प्रशांतला विचार. प्रशांत म्हणलं हो यार केला पाहिजे. मला धक्का बसला. 4 ब्राह्मण व्यक्ती एका वेळेस एका दिशेने विचार करतात, हा चमत्कार असतो असं सगळं लोक म्हणतात. म्हटलं आता हे दैवाचंच कौल आहे. विवेक असतं तर लगेच एक सुभाषित म्हणलं असतं, 2 विप्र 2 काहीतरी ते धडधडधडी एका वेळेस कधीच एका डायरेक्शने विचार करू शकत नाहीत. म्हटलं हा बहुतेक शुभ संकेत आहे की प्रसादचा सत्कार व्हायला पाहिजे. मग मी प्रसादला म्हणलं तुझा सत्कार करायचा आहे. तो म्हणलं कशाबद्दल? म्हटलं सुखरूप रिटायर झाल्याबद्दल. व्यावसायिक मंडळामधून कुठलाही फ्रस्ट्रेट नव्हता, वेडा नव्हता, शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करून तू गेलास, म्हणजे निघालास इथून, याबद्दल तुझा सत्कार केला पाहिजे. तो म्हणे माझ्या एकट्याचं काय, चांगले प्राचार्य होते. म्हटलं ते तुम्हीच आणले म्हणून तो प्राचार्य टिकले ना. हो म्हणे, आणि बाकी सगळे आहेत. पण सत्कार केला पाहिजे. सत्कार कशाला करता म्हणून माझ्या एकट्याचा काही करू नका. खरं म्हणजे मराठी माणसानी मराठी माणसाचा सत्कार करावा अशी काही आपली मनोवृत्तीच नाही आहे. कधी आपण असं बघतो का? मग मला आठवलं गेला सत्कार असं किती वर्षापूर्वी झाला होता. मग मला आबासाहेबांचा सत्कार आठवला. 90-95च्या मध्ये आपण आबासाहेब देशपांडे ज्यांना बघून आम्ही सगळे उद्योजक झालो, त्यांचा सत्कार नागरी सत्कार केला होता संत एकनाथमध्ये. आणि तो सत्कार करण्यासाठी होते विलासराव देशमुख. विलासराव देशमुख सुरुवातीलाच असं म्हणले की एखाद्या उद्योगपतीचा सत्कार आहे असं म्हटल्यानंतर मला वाटलं बिर्ला, टाटा, भुतडा, बारवाले असा कुणीतरी माणूस असेल म्हणजे जेथली मारोडे. एकदम देशपांडे नाव आल्यानंतर मी चमकलोच. म्हणजे देशपांडे माणूस आणि उद्योगपती असं कसं होऊ शकतं? मराठी माणूस आणि उद्योगपती कुठले आहेत म्हणले? ते म्हणजे मराठवाड्यातले आहेत. तर ते म्हणजे मराठवाड्यातला मराठी माणूस उद्योगपती होतो, कोट्यवधीचा कारभार करतो. बरं हे सगळं ठीक आहे म्हणे, पण त्याचा सत्कार करायचा. ते म्हणे हो, आणि कोणाच्या असते? तुमच्या असते. ते म्हणजे अरे हे तर फारच चांगलं झालं म्हणे, माझं उद्योग खातं आत्ताच गेलं, मी शिक्षण मंत्री झालो, नको ते उद्योग केले मग माझं उद्योग खातं गेलं म्हणे, पण आता मी शिक्षण मंत्री आहे, पण मी सत्काराला यायला तयार आहे. आणि तुडुंब भरलेलं सभागृह भरल्यानंतर ते म्हणले की मराठी माणसाचा सत्कार करण्याचं पुण्यकर्म मला मिळतं आहे आणि त्यासाठी एवढे सगळे मराठी माणसं जमलात. हे खरोखरच आम्ही काहीतरी गेल्या जन्मी भाग्य आहे असं वाटतं. मला वाटतं आज तीच भावना माझ्याही मनात यायला लागली की एखाद्याचा सत्कार करण्यासाठी तुम्ही सगळे, बरं समोरची माणसं काही छोटी आहेत का? आता समोर आमच्या देवानंद कोडगिरीत बसलेत.
अरे नाही, म्हणजे फोन चालू ठेवा तुमचा, कारण तुम्ही बिझी मोठी माणसं आहेत म्हणून मी सांगतोय. उपेंद्रजी आहेत, तुम्हाला हे टोमणा नव्हता मारायचं यार, असं काय देवा मित्र आहे तो माझा. अर्जुन घेई आहेत, रवी वैद्य आहेत, त्रिलोक आहे, आणि याच्यानंतरही नसलेले प्रत्येक ॲल्युमिनाचे अध्यक्ष हे एकापेक्षा खरंच कर्तृत्वान माणसं आहेत. पण संयोजकामध्ये कमी तर रामचा तर किमान 50 वेळेस सत्कार करावा लागेल आपल्याला. आता शेवटी राजस्थान गव्हर्नमेंटनी सत्कार केला की इथले मराठी माणसं काही मराठी माणसाचा सत्कार करणार नाहीत, म्हणून मग राजस्थानच्या लोकांना बोलून त्याचा सत्कार करावा वाटला आणि डिलीट द्यावी वाटली. पण आपल्याला अजून वेळ मिळाला नाही. मला सूचना आली की तुम्ही राम भोगलेचा सत्कार कसा करत नाही. म्हटलं अहो त्यांच्या हस्ते सत्कार आहे, मग त्या डबल कसं होईल. हां ठीक आहे म्हणे, पण पुढचा करा. त्रिलोकजी आप आहे ना सामने, हां. तर लक्षात आहे आपल्याला. तर त्याच्यामुळं मराठी माणसांनी मराठी माणसाचा सत्कार करावा अशी एक प्रथा परंपरा आपल्याकडं पुन्हा सुरू व्हावी, आणि त्याची सुरुवात आपल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ॲल्युमिना असोसिएशननी करावी. अंबल सर लक्षात आलं का तुम्ही आता किती मोठ्या परंपरेचे भागीदार आहात. ते एक छोटा सत्कार झाला, आणि इंग्लिशमध्ये तुम्ही बोललात ते नियमाला अपवाद म्हणून, तसं सगळं मराठी माणसांचा सत्कार आहे हा. तर नियमाला मराठी माणसांना इंग्रजी येतच नाही असा भ्रम होणे म्हणून ते म्हणले की मी इंग्रजीत बोलतो, मग बोला म्हणून आम्ही त्यांना परवानगी दिली. नाही तर खरं म्हणजे मग आमचा विषय सुरू झाला की सत्काराला कुणाला बोलवलं. चंद्रकांतदादांना बोलवायचं का वेग म्हटलं ते येतील, उशिरा येतील, सरकारी कार्यक्रम होईल. आपल्या घरच्या घरी सत्कार करू, त्याच्यामध्ये एक माझा फायदा आहे. तर ते म्हणजे काय आहे, तर त्याचा मूळ उद्देश मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आहे. आपल्या सगळ्यांना हे कॉलेज खरंच प्रिय आहे, ह्याच्याविषयी कोणाच्या माझ्या मनात 1% शंका नाही. आपल्याला आता या कॉलेजकडनं काही पाहिजे मान सन्मान असं बिलकुल नाही. आपला काही इगो आहे कॉलेजसमोर तो मला वाटत नाही. इथं आल्यानंतर ज्या जुन्या गप्पा निघतात त्यात कुणाचा इगो राहणार आहे, कुणाचा अहंकार राहणार आहे. आपलं सगळं विरघळून जाणं त्या काळातल्या ज्या गप्पा. एखाद्याने मला वाटतं की माझ्या कॉलेजमधल्या माझ्या वर्गमित्रांनी किंवा माझ्या सिनियरनी मला श्रीकांत अशी पूर्ण हाक कधी मारली. श्रीकाच्या बाहेर कधीच नाही. आम्ही उमेशला उमेश म्हणायला पाहिजे, पण आता काय काहीला नाराज नाईलाज असतो. या सत्काराचे तुम्ही एक संयोजक आहेत म्हणून आम्ही तुम्हाला उमे म्हणतो. आता मला सांग प्रसाद, ह्या सगळ्यांपेक्षा तुझा सत्कार केला, ह्याला काही औचित्य आहे का? तू काम केलं, मी बाकीच्यांनी केलं नाही का? बाकीच्यांनी खूप काम केले. रवी वैद्यनी तर ते ॲल्युमिना असोसिएशन मोठी केली, रामने तर संस्था चालवली, माझे मोठे बंधू हेमंत वैद्यनी त्याला हेमंत जोशींनी त्याला चॅरिटी कमिशनरचं रूप वगैरे देऊन काही गोष्टी केल्या. प्रत्येकाने खूप काम केले, त्रिलोकने खूप काम केले. ते मंगळुळे मला नेहमी आठवण करून देतात आमचे मित्र की ह्या ॲल्युमिना असोसिएशनसाठी 15,000 20,000 स्क्वेअर फीट शासनाकडनं GR आणून जागा देणारा मी आहे श्रीकांत. कुठेतरी सांग, खरंच सत्कार पात्र आहेत, पण आम्ही कोणाचा सत्कार नाही केला. तुझाच सत्कार केला. आणि एका सिनियर माणसाने, तुझा एकही माणूस ज्युनियर नाही आहेत. विवेक देशपांडे 81 पासआउट, मी 84 पासआउट, मुकुंद 86 पासआउट, उमेश दशरथी 84 पासआउट, आणि आम्ही सगळे 4 वर्षात झालेलो आहेत. असं असून सुद्धा 87 पासआउटचा सत्कार करतो, तर सिनियरनी ज्युनियरचा सत्कार करावा अशी परंपरासुद्धा ह्या कॉलेजमध्ये सुरू दिली. खरं म्हणजे डंबारे सर, आमच्या काळात रॅगिंग करायची पद्धत होती, पण रॅगिंग अशी गोड असायची, म्हणजे ती चांगली असायची. अशी गोड रॅगिंग आम्ही तुझ्याशी करतोय की आज आता सत्कार आमचा सहन कर, हीच तुझ्यावरची रॅगिंग आहे. पण माझा मूळ उद्देश असा आहे की हे ॲल्युमिना असोसिएशन हा निद्रिस्त सिंह आहे. हा कुंभकर्णासारखा झोपलेली ॲल्युमिना असोसिएशन आपली एक जबरदस्त ताकद असलेली, लॉयनेस ताकद असलेली आपली ही एक ऑर्गनायझेशन आहे. हिला आपल्याला जागृत करता येईल का, त्यासाठी हा धडपड आहे. आणि बघा, परमेश्वराचे सुद्धा आभार आहेत. मस्त थंड हवा सुटली आहे. 3 दिवसाच्या कडक उन्हाळ्यानंतर थोडेसे 1-2 शिंतोडे पडले आणि आपल्याला त्याचा आशीर्वादही मिळाला. आता ह्यांनी एकट्याने काम केलं का तर नाही. खरं म्हणजे प्राचार्य त्यांनी आणला, इथं पहिला विजय मिळाला. आणि त्या प्राचार्याला तुम्ही कुठलं फेविकॉल लावलं की ते आत्तापर्यंत पळून गेले नाही, ह्याचा पण शोध आम्हाला सांगा. तो प्रेमाचं फेविकॉल नाही, तर इथल्या प्राचार्यानं फोन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कपाळावर आठी असायची. आणि इतक्या चमत्कार झाले त्या कॉलेजमध्ये की जसं तुम्ही ते सिव्हिल इंजिनियर असून आम्ही ते रिपेअर करू शकत नाही ऐकून ऐकून कंटाळा आला होता, तसं सगळा परिसर स्वच्छ झाला आहे. ह्या परिसरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात आणि चांगल्या चांगल्या गोष्टी होत आहेत. वेगवेगळ्या लोकांना आल्यानंतर कुणाच्याच कपाळावर आठी नसते, सगळेजण आनंदाने येतात. बघा, डोंबणे सर असतील, मुकुंद असेल, प्रसाद असतील, आणि बरेच फॅकल्टी असतील. फॅकल्टीनं फोन केल्यानंतर फॅकल्टी उचलतात. तुम्ही कोण सांगणार असं कोणीच म्हणत नाही. म्हणजे डायरेक्टर आणि मंत्र्यांना तुम्ही एवढं पटवलेलं आहे की वर कुठं केसच नाही. तर आज जर सत्कार करायचा एखादा प्रिन्सिपल म्हटलं असता मला डायरेक्टरची परवानगी घ्यावी लागेल, त्याशिवाय मी परवानगीच देणार आहे. डोकं फोडून घ्यायची वेळ आली असते आम्हाला. आता सत्कार करायला सुद्धा परवानगी होतं. उपेंद्रजी तुम्ही ऐकू नका जास्त, म्हणजे उगा त्रास होईल तुम्हाला. पण वस्तुस्थिती असं आहे की दिवसेंदिवस उच्च शिक्षण हे सरकारच्या कक्षेच्या बाहेर चालले, आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आता हे समाजाने हातात घेतलेलंच आहे, समाजाने जोरात सुरू केले. कवडे सरांनी कॉलेज सुरू केलं, तर कवडे सरांची कित्येक लोक चेष्टा करायचे. आमचे तर आवडते सुरू होते की 100% पास करणार, प्रेमाने वागणार, कुठली विंडिक्टिव्ह ऑप्शन नाही घेणार, आदर्श लेक्चर म्हणून कवडे सरांना आम्ही बघायचो. कवडे सर असे 1-2-3 सर होते, करमरकर सर, की ज्यांच्याविषयी प्रचंड प्रेम होतं आमचं. बाकी सर म्हटल्यानंतर काही वेगळा विषयच नाही. पण ॲल्युमिनानी पुन्हा जागृत होऊन इकडे येण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? मला असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांनी मनावर घ्यावं लागेल.
एकेकाने एकेका वर्षात एक तरी कार्यक्रम असा करायचा की ॲल्युमिनाची पाय इकडे वळलेच पाहिजेत. आजसुद्धा बराच फॉलोअप घेऊन आपण सगळ्यांना आणलं, पण सत्काराचा कार्यक्रम होता. सगळेच कार्यक्रम सत्काराचे असतील असं नाही, कार्यक्रमात सत्कार होऊ शकतो. आता जसं शेख कमरचा सत्कार करा असं मला सगळ्यांनी सांगितलं, सुरेश तांदळेंनी सांगितलं. सुरेश तांदळे रील्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहे सध्या. खमरनी आपल्या परमिशनसाठी ॲल्युमिनेशनची खूप प्रयत्न करतो आहे. आपलं कामच आहे प्रयत्न करणं. हे सत्कार आपल्याला खूप जणांचे करायचे, वेगवेगळे करायचे. पण एकाच कार्यक्रमात खिचडी करण्यापेक्षा दर 15 दिवसांनी महिन्यात तरी एक कार्यक्रम झालाच पाहिजे. त्या कार्यक्रमाला 200-300 हळू आता 101 ॲल्युमिना आलेत. पुढच्या काळामध्ये 100चे 200 होतील, 200चे 500 होतील, 500चे 1000 होतील. ह्या शहरातच 2 ते 3 हजार ॲल्युमिना राहतात. आणि एका बघितलं तर विशिष्ट वयाच्या वरचे सगळे ॲल्युमिना सदस्य आलेले आहेत. त्या 20 ते 50 वर्षातल्या ॲल्युमिना सदस्यापर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाहीत. आणि जेव्हा जगातला विचार करू त्यावेळेस तर 7-8 हजार ॲल्युमिना सदस्य आहेत की देश विदेशातून सुद्धा त्यांना इथे यायला कॉलेजला आवडेल. ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण हे करायचं कसं, आणि हीच विनंती करण्यासाठी मी आज इथं उभा आहे. मला असं वाटतं की प्रत्येक व्यासपीठावर बसलेल्या माणसाची आणि समोरच्यांची सुद्धा 100% क्षमता आहे की एकट्याने आपलं ऑडिटोरियम भरू शकतो आपण. तो कार्यक्रम कदाचित टेक्निकल असू शकतो, नॉलेज ओरिएंटेड असू शकतो, एंटरटेनमेंटचा असू शकतो, कवितांचा असू शकतो, गाण्याचा असू शकतो. अहो काहीच नाही तर तो आम्ही आपले आयोजक विवेक देशपांडे यांचं एक भारूड ठेवून द्या. तो एक एम म्हणजे M1 M2 M3 M4 नाही. विवेक देशपांडेंचं भारूड सुरू झालं आणि सगळे ॲल्युमिना गडाबारा लोळायला लागले हसता हसता, तर माझं नाव वेगळं ठेवा. कारण त्यांच्यामध्ये ती एक दैवी शक्ती आणि गुण पण आहे. मी 100% सांगतो. फक्त ते क्वचित वापरतात. प्राचार्यांना त्या दिवशी प्राचार्याने सर्व फॅकल्टीनं कंपल्सरी अनुपस्थित राहावं असं आपण सांगू. उपस्थिती नाही, कंपल्सरी अनुपस्थित राहावं असं सांगावं लागेल. कारण ते एवढी जबरदस्त का त्या काळातली आता काही लागू नाही आहे. पण असे काही ते गमती सांगतील की इंजिनिअरिंग अभियंत्र्याचं खरं दुःख आणि खरी मजा ही त्याच्यातून येऊ शकते. अशा पद्धतीने काम करण्याची क्षमता प्रत्येकाची आहे. मी सगळ्यांचं वर्णन करायची गरजही नाही आहे. मी एवढंच सांगण्यासाठी की आपण हा निश्चय करू, हा निर्दिष्ट सिंह जागा करा. आपले पावलं इकडं वळवायला सुरू करा. आमच्या ॲल्युमिना असोसिएशनच्या अध्यक्षांनी एम्बलनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, सर आम्हाला फक्त एक ट्रॅक करून द्या इथं. आपला तो जो तुमचं मोठं ग्राउंड आहे फुटबॉलचं, याला एक फक्त वॉकिंग ट्रॅक आणि त्याला थोडे लाईट लावून द्या. तुम्ही अतिशय सुंदर ते ग्रीन गार्डन पण केलेलं आहे, खत निर्मिती करतायत. आमचं एवढंच म्हणणं की संध्याकाळी आम्ही स्टेडियमला इकडे तिकडे जातो, वाटलं तर त्याला पास फुकट नका देऊ. तुम्हाला परत असेल की कोणी आलं तर काय करा. ते ब्युरोक्रेसी म्हणजे खूप डेंजर असते. आणि तुम्ही जरी करायचं ठरवलं ते वरचे लोक काय करतील सांगता येत नाही. कुणाला विचारून तुम्ही कॉलेजमध्ये येऊ दिलं, हे काय कॉलेज तुमच्या बापाचं वाटलं का असं तुम्हाला म्हणते. हो आमच्या बापाचंच आहे. आणि आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही VCला सुद्धा नमवलं होतं, त्याच्यामुळे तशी चिंता करू नका. पण माझं म्हणणं आहे की तिची सिस्टीम लावू, आम्ही पैसे पण देऊ आणि सगळेच पैसे देतील, कोणी नाही म्हणणार नाही. त्या निमित्ताने ॲल्युमिना इथं आली तर कॉलेजचा फायदा होईल हे विचार करणारे तुम्ही आहेत म्हणून तुमचा सत्कार केला. आणि निश्चितपणे मध्यवस्ती इथं जर निदान काही जण चालायला येतील, काही जण टेबल टेनिस खेळायला येतील, काही जण बॅडमिंटन खेळतील. विद्यार्थ्यांना कुठेही अडथळा न होता कॉलेजचं सगळं काम व्यवस्थित करत हा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. असे अनेक कार्यक्रम, प्रत्येक वेळेस जेवण दिलं पाहिजे का नाही. आजकाल तर आम्ही एक वेस्ट बेंगॉलचं इलेक्शन जिंकलं, ते भेळेवर, त्याला काय भोलपुरी का झोलपुरी म्हणतात, ते झोलपुरीवर एक इलेक्शन जिंकलं. पण नुसतं भेळखाऊ घालायला तर काही पैसेच लागत नाहीत ना. तेवढं जरी म्हटलं तर आम्ही सगळे येऊ शकतो. चहा आणि भजे उत्कृष्ट कार्यक्रम होऊ शकतात. आता पचत नाही आजकाल, पण चाललं की ते पचून जातं. म्हणजे एका बाजूला चालायचं आणि दुसऱ्या बाजूला भजे खायचे. असे छोटे छोटे कार्यक्रम जरी केले तर आम्ही सगळेजण आनंदाने येऊ. अशा कार्यक्रमाची रेलचेल करू. आज मराठवाड्याला शेवटचा मुद्दा सांगतो, माझं बोललो संपतो. आज मराठवाड्याचं मागासलेपण कशात आहे तर मराठवाड्याचं मागासलेपण सामाजिक संस्थांचं व्यासपीठांची कमतरता, हे खरं म्हणजे मराठवाड्याचं मागासलेपण आहे. टॅलेंटमध्ये आपण कुठंच कमी नाही आहेत. पण आज एक CMIA सोडली तर अशी एकही ऑर्गनायझेशन नाही आहे की जी वर्षानुवर्ष चालू आहे, नियमानुसार चालू आहे, सिस्टमॅटिकली चालू आहे आणि तिचा आवाज शासनापर्यंत खणखणीत जातो आणि शासनाला खाली मुंडी घालून ते जे म्हणतात ते ऐकावं लागतं. नाहीतर हा शेंद्रा बिडकीन वाळूज रस्ता कधीच घोषित झाला नसता, पण तो त्यांनी घोषित करून घेतला. अशा एका व्यासपीठाने मराठवाड्याचा विकास होणार नाही. मराठवाड्याचा विकास होण्यासाठी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ औरंगाबाद म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगरच्या ॲल्युमिनी असोसिएशननी जागृत होऊन एकत्रित होऊन आपला कुठला इगो अहंकार न करता, न कुठली लिडरशिप किंवा कुठला ह्याचा विचार करता एकत्र येऊन कार्यक्रमाची रेलचेल उठवावी लागेल, तरच आपल्याला हे सगळं अचीव करता येईल. आणि त्यासाठी हा खटाटोप आहे. जेवण तर होणारच आहे, सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. पुन्हा एकदा आग्रहाची विनंती. पण पुढच्या कार्यक्रमाविषयीचे आपले विचार, नियोजन आणि पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, ह्याबद्दल मी आपला मनापासून आभार मानतो. आणि पुढचा पुढाकार आम्हाला लिहून द्यावा. ॲल्युमिना असोसिएशनच्या अध्यक्षांनी करावा आणि सेक्रेटरीनी पण सर्व त्यांच्या सदस्यांनी त्याची नोंद करावी. ॲल्युमिना असोसिएशनचे पदाधिकारी करताना पुढच्या काळात ॲक्टिव्हिटी इंडेक्स हा भरपूर घ्या आणि त्यांच्याकडे लिहून घ्या. मला तुम्ही काल सांगितलं एक सुंदर तुम्ही जेवण देणार आहात म्हणून, बरोबर आहे ना?
हो म्हणले बरं का ते आता एक चांगलं जेवण देणार आहेत आणि चांगल्या जेवणाला कुठलंही भाषण विषण होणार नाही, फक्त गाणे आणि मस्त एन्जॉयमेंटचं जेवण ते करणार आहेत आणि त्यामध्ये फक्त ॲल्युमिना असणार आहेत. थोडं फॅकल्टीला बोलव सर, नाही तेवढं माझं तर्फे डंबारे सरांना 2-4 फॅकल्टीनं बोलव, म्हणजे काही लाजू नका त्याच्यामध्ये. मग काय होतं, आपलं काम सुरळीत होतं.